तर वाघनखांवरून उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला। नखाच्या मागे वाघ असेल तर त्याला वाघनख म्हणतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। वाघनख आणि मुनगंटीवार कुठे जुळतंय का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत खोचक टोलेबाजी केली आहे। मुनगंटीवार नखाच्या मागे वाघ असतो ना, तेव्हा त्या वाघनखाला अर्थ असतो। त्या वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढलेले आहेत की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता, म्हणून त्या नखाला महत्व आहे। आणि त्या नखाच्या मागे जर मुनगंटीवार असेल तर पेलवतंय का ते तुम्हाला? हा, झेपते का? वाघनख आणि मुनगंटीवार कुठेतरी काहीतरी जुळते। आता डुप्लिकेट वक्तव्य, डुप्लिकेट वागानी अशाच प्रकारच्या गोष्टी करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं डुप्लिकेट वाटतं। कारण वाघाची नजर असेल तर त्याला वाघनख वाघाच्या नजरेतनं दिसतील, नाहीतर ते शेळपट नजर असेल तर त्याला त्या ठिकाणी ते दिसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।